नमस्कार मित्रांनो, माझं नाव जॅकी. मी एक दारुडे आहे. हाय जॅकी. केवळ ईश्वराची कृपा व बांधवांच्या शेअरिंगची ताकद. आजचा दिवस कुठल्याही प्रकारची दारू नाही प्यायलेला आहे. आज 20 वर्ष 11व्या महिन्यात मी पदार्पण केलेलं आहे आणि मुक्त साखळी समूहाने मला बोलण्याची संधी दिलेली आहे. पारिवारिक आजार. मित्रांनो, या फेलोशिपमध्ये मी 96 ला आलो होतो आणि 1 महिना मी हा कार्यक्रम केला होता आणि 1 महिन्यातच मी हा कार्यक्रम सोडून दिला. मी कधी पिऊन यायचो, कधी न पिता यायचो आणि इथे येऊन मी या बांधवांच्या तुलना केल्या. काही म्हणायचे बायको गेली, काही म्हणायचे मुलं गेली, नोकरी गेली, ऍक्सिडेंट झाला, घर विकावं लागलं, नोकरी गेली. मी म्हणायचं माझं सगळं काय आहे? माझी बायको आहे, मुलं आहे, घर आहे, पार्लेजी सारख्या कंपनीत नोकरी आहे. माझं काहीच गेलेलं नाही. आणि मी पिऊन यायचो, बसायचो आणि पुन्हा जायचो. 1-2 दिवस चांगला सोबर यायचो आणि पुन्हा जायचो. आणि विचार केला की इथे माझं काहीच होणार नाही. माझे प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होणार नाही. या विचारात आलो आणि नंतर मी हा कार्यक्रमच सोडून दिला. दारू माझ्या आयुष्यात फार लवकर आली होती. संपूर्ण प्रवास माझा 22 वर्षाचा आहे. वयाच्या 12व्या-13व्या वर्षी माझ्या हातात दारू आली होती. कारण माझ्या घरामध्ये माझे वडीलच अल्कोहोलिक होते. त्यांच्यामुळे माझे मोठे 2 भाऊ होते, ते सुद्धा अल्कोहोलिक झाले होते. चौथा नंबर माझा पण होता. कारण ते कामावरून आले, जेव्हा आम्ही शिक्षण घ्यायचो घरामध्ये, घरचा अभ्यास करायचो, त्यावेळेला ते आले कामावरनं का बाटली पिशवीत घालून द्यायचे आणि जा रे म्हणे दारू घेऊन. आणि आणून दिली का त्यातनं थोडी-थोडी आम्हाला द्यायची. त्याच्यामुळे दारूसाठी आम्हाला काय जास्ती संघर्ष करावा लागला नाही आणि दारू येतच गेली. वडील दारूनीत गेले. लास्टला डॉक्टर म्हणाले जास्तीत जास्त हे 2 महिने काढतील. त्याच्यानंतर माझ्यापेक्षा 2 मोठे भाऊ होते, ते पण गेले. दोघांचे लिव्हर गेले. दोघंही शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये मरण पावले. आणि असती माझं वय वाढत होतं आणि माझा नंबर दारू माझी वाढत होती. कुठे कामाला गेलो, छोटं मोठं काम करायचो, चोऱ्या-माऱ्या करायचो. फक्त संध्याकाळची दारू, दारू, दारू. मित्र पण तसेच मिळाले मला. अशी करून करून दोस्तांनो माझी दारू वाढली. 9वी मध्ये शाळा पण सोडून दिली. मराठी मीडियमला होतो. कारण घरची परिस्थिती एकदम बेताची होती. कारण आम्ही 9 भावंड आणि त्याच्यात वडीलच दारुडे. ते काय त्या घराची पुरी दशा झाली होती. असं करता असताना त्याच्यात आम्हाला दारूचं व्यसन, घरात रोज भांडणं. वडील तर आईला एवढे मारायचे की डोकं फोडून टाकायचे. ती बिचारी कशीतरी आम्हाला लहान भावाला घेऊन मला पळायची. असं करता असताना 17-18 वर्ष झालं, छोटी मोठी नोकरी करायला लागलो. तिकडे मी संध्याकाळच्या मित्रामध्ये राहून बंदोबस्त करायला दारूचं. असं करता असताना कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला होतो. असं करता असताना तिथे कमिशन करणे, हात मारणे असं काम होतं. असं करता 24व्या वय आलं माझं आणि 24व्या वर्षामध्ये मला 24.5व्या वर्षी मला पार्लेजी सारख्या कंपनीमध्ये नोकरी लागली आणि 6 महिन्यात मी तिकडे परमनंट झालो. आणि त्यावेळेला मला पगार हातात यायला लागला. 82 सालची गोष्ट. त्यावेळेला मला ₹2000 स्टार्टिंग पगार होता आणि मग माझी दारू तिथे वाढत गेली. मी संध्याकाळच्या मित्रांना घेऊन एकत्र दारू प्यायला जायचो, दारूच्या अड्ड्यावर. रात्री 11:30 पर्यंत दारू प्यायचो. कामावरनं आलो का. सकाळी उठून कामाला परत संध्याकाळी 5-5:30 वाजता पुन्हा दारूकडे जायचो. असं करता दारू माझी वाढत होती. आणि ज्या कंपनीत मी कामाला होतो त्याच्या 5 ते 6 मिनिटावर दारूचा बार होता, देशी बार. आणि वाईन शॉप पण होतं. मी लंच टायमाला बाहेर जायचो कंपनीतून युनिफॉर्मवर आणि कंपनीच्या आतमध्ये दारू आणायचो. कारण जर गेटवर बघायचं आपला माणूस आहे का कोण आणि तो म्हणजे पिणारा माणूस असेल त्याला डोळा मारला का तो सरळ बाहेर सोडायचा आणि ते खिशात घालून आणले का त्याला इंग्लिश द्यायची आणि मी देशी प्यायचो. लपवायला भरपूर जागा होती कारण मी मेंटेनन्सला होतो आणि दारू माझी वाढत होती. एवढी चांगली कंपनी
4,500चा स्टाफ होता त्या कंपनीमध्ये आणि चला मामाला अवदसा ही दारूची. मी त्या ग्रुप लीडर मधनं बसून प्यायला लागलो. फर्स्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट करायचो, पिऊन झोपायचो, पिऊनच असायचो. असं करता करता असताना 24 वर्ष नोकरी लागल्यानंतर कंपनीमध्ये पण थोड्या थोड्या चोऱ्या करायला लागलो. वाचलो तिथे पण. असं करता करता असताना 88 साल उजाडलं. 88 साली माझं एका माहीमला एका मुलीशी प्रेम जमलं. प्रेम जमलं आणि फेब्रुवारीमध्ये प्रेम जमलं आणि तिने काही दिवसांनी मला विचारलं, तू माझ्याशी लग्न करणार आहेस, तू दारू पितोस का? माझ्यासारखा एक नंबरचा खोटारडा दारुड्या. मी म्हटलं नाही ग, कधी क्रिसमस न्यू इयर असेल तर दारू पितो, नाही तर मी दारू पित नाही. आणि झालं, ती तयार झाली. बोलली जॅकी बघ म्हणतो, माझे लहान असताना माझे वडील तर दारूनच गेलेले आहे, त्याच्यामुळे मला दारुड्या नवरा नको आहे. मी आपली लाडी गोडीने तयार केली तिला, ती झाली तयार, तिची आई बी तयार झाली. कंपनीमध्ये चौकशी केली. कंपनी सांगितलं काय नाही, आमच्याकडे माहिती नाही, काय दारू बिरू तो पित नाही, कामावर रेग्युलर येतोय. आणि 16/10/88 माझं लग्न लागलं माहीमला. आणि लग्न झाल्यानंतर हॉलमधनं घरी जाताना मी हॉलच्या आतमध्ये एका कोपऱ्यात जाऊन मूत्रामध्ये दारू पियालो. आणि तिकडे बाहेर निघाल्यानंतर माझ्या बायकोने बोलला, अरे त्याची तू दारू पियालास ना रे आज. परत घरी आल्यानंतर आणखीन दारू प्यालो मित्रामध्ये. ती म्हणते जास्ती तू सांगतो कधीतरी सणावारी पिणारा, तू तर आताच पियान टाईट होत चाललाय बोलते. बोला नाही आज बोला आपला लग्नाचा दिवस आहे ना. ती बिचारी शांत राहिली. पण मित्रांनो, माझ्यासारख्या दारुड्याला ओळखायला माझ्या बायकोला 3 महिन्याच्या आतच तिने ओळखलं. म्हणाला जॅकी तू कट्टर दारुडे आहेस, तू मला फसवलेला आहेस. एका 7वी पर्यंत इंग्लिश शाळेमध्ये कॉन्व्हेंटमध्ये सिस्टरच्या हाताखाली शिकलेली माझी बायको होती. लग्न झालं, थोड्या थोड्या कुरबुरी चालू झाल्या घरामध्ये. कारण माझी बॅचलर बहीण होती, बॅचलर भाऊ होता. तर माझी बहीण आणि भाऊ आईला कळवायचे की यांना आता आकलून दाख म्हणून. असं करता 89 ला मला एक मुलगी झाली. मुलगी 1 वर्षाची झाली, 90 साल उजाडलं. आणि माझी आई म्हणाली जॅकी तुझ्यापासून आम्हाला त्रास होतोय, तुझी 1 वर्षाची मुलगी घे, तुझी बायको घे आणि तू इथून कुठेही चालू पड, पण तू इथे आमच्यामध्ये नको, तुझ्यामुळे आम्हाला त्रास होतोय. आता काय करायचं दोस्तांनो, मी रागारागामध्ये अंधेरी आपलं माहीम सोडलं आणि अंधेरीमध्ये जिथे सध्या राहतोय त्या आंबोलीमध्ये राहायला आलो. आणि तिकडे एक 45,000चं एक झोपडं बघितलं आणि एकदम बेकार झोपडपट्टी, सगळी खतरनाक झोपडपट्टी ती. भर पावसामध्ये टेम्पो ठरवला, त्या टेम्पो मध्ये बायकोला ठेवली, 1 वर्षाची मुलगी आणि मी, आणि थोडंसं सामान होतं ते घेतलं आणि भर पावसामधनं आंबोली अंधेरीला राहायला आलो मी. आणि त्या झोपडपट्टीमध्ये तिकडे आलं तर बघतो तिथे घरोघरी सगळे दारूचे अड्डेच अड्डे, इंग्लिश देशी हातबट्टी सगळीच पाहिजे ती दारू, बियर पासून सगळी. मी म्हटलं अरे वा, एरिया चांगला आहे. कारण माझे नातेवाईक बहीण भाऊ कोण नाही इथे. मला म्हटलं इथे आता मुक्त आहे, मला इथे विचारणारा कोण नाही. आणि मित्रांनो, माझी दारू वाढत गेली. वाढता 94 साल आलं. 94 सालाला एक मुलगा झाला, 2 मुलं झाली, पहिली मुलगी नंतर मुलगा. असं करता करता 95 साल आलं त्या झोपडपट्टीमध्ये राहता. 96 साल आलं आणि माझं बायको बरोबर खटके उडायला लागले. मी प्रत्येक वेळेला तिच्यावर राग काढायचो. प्रत्येक वेळेला पिऊन आलो का तिच्यावर राग काढायचो, तिला मारायचो. असाच होळीचा दिवस होता 96 साल. आणि दारू पिऊन फुल टाईट मध्ये आलो. 11:30-12 वाजले होते. बाहेर होळी पेटत होती. आणि घरामध्ये आलो आणि जी बायकोला धरली आणि भिंतीमध्ये खेचून मारली, धरून आपटली.
अशी मारली फाईट का तिच्या छातीमध्ये सुद्धा स्क्रॅच पडला आणि बायको जागच्या जागी बेशुद्ध पडली. बायको बेशुद्ध पडला, तिची आई होती घरामध्ये. तशीच बाहेर तिला आणली कशी तरी उचलून रिक्षात टाकली तिला. त्या रिक्षामध्ये मी सुद्धा बसलो. रिक्षा कुपरच्या गेटवर आल्याबरोबर जो सासूनी माझ्या एक हिसका मारला ना, सर मला रिक्षाच्या बाहेर ढकलून दिला. बोला काय चला माझ्या मुलीला काय खलास करायला बघतोस का? मला एकच मुलगी आहे म्हणतो आणि 2 मुलगे आहेत. हा मला सहारा नाही, आसरा नाही. लोकांच्या घरी घरकाम करून आम्ही नोकरी करणारी आहेत आणि तू मला असं केलं माझ्या मुलीला. आणि तशीच तिला आतमध्ये नेली आणि मी हळू चालत गेलो कुपर हॉस्पिटलच्या आतमध्ये कॅज्युअल्टी रूमला. बघतो बायकोला स्ट्रेचरवर टाकली, बायको बेशुद्ध होती. ताबडतोब तिचं सगळं फोटो बिटो काढले, एक्सरे वगैरे काढले आणि डॉक्टर म्हणाले तिच्या छातीमध्ये स्क्रॅच आहे आणि मी समोरच बसलाय. पोलीसवाले पण होते. नशीब त्या सासूला विचारत होते डॉक्टर, काय पडली काय, मारली काय हिला? सासू बोलली नाही, पडली माळ्यावरनं. मग असं तरी ते लफडं दाबून टाकलं. 2:30 वाजता आम्हाला सोडले तिकडनं. सासूनी सांगितलं मुलीला घेऊन जा, हातमध्ये स्क्रॅच पडलेला आहे छातीमध्ये. औषध पाणी दिलं, एक्सरे दिला आणि तिला घरी सोडली. त्याच्यामध्ये मी पण घरात गेलो चुपचाप मध्ये. 2-4 दिवस बायको बोलत नव्हती, सासू बोलत नव्हती आणि विचार पश्चातापाची भावना, आता करायचं काय? तुला दारूचा अड्डाच बदली बरे म्हटलं आणि पुन्हा दारूचा अड्डा बदली केला मित्रांनो. असं करता करता 97 साल आलं. 97 साली मी छोटस जेवणावरनं भांडण केलं बायकोशी. बायको म्हणते ज्याची जेवण तयार आहे तू घे, तुला पाहिजे तेवढा आणि जेव, मी मुलांना घेऊन आहे. मी म्हणतो नाही, तू मला हे करायचं, वाढून तू द्यायचं. अरे ते म्हणते ज्याची आहे ना रेडी, तू घे ना, सगळं रेडी आहे तिथे समोर, तू घे. मी बोलतो नाही, वाढून द्यायचं. आणि पुन्हा घरात तिला मारली. मारल्याबरोबर माझ्या बायकोने काय केलं, घरामध्ये 5 लिटरचा घासलेटचा कॅन होता, तो बसा अंगावर ओतला आणि माझा छोटा 1.5 वर्षाचा मुलगा होता त्याच्यावर पण ओतला. कसं तरी मी माचीस तिच्याकडनं काढून घेतलं. आजूबाजूचे लोक सगळे धावत आले आणि ते डबा काढला, माचीस काढून घेतलं मी आणि मी सुद्धा पियालेलो होतो. आणि बायको तडक रिक्षा केली आणि सरळ पोलीस स्टेशनला गेली. मुलाला घेतला 1.5 वर्षाचा आणि पोलीस घेऊन आली. दुपारी 1:30 वाजता मला पकडून दिला तिने. पोलीस स्टेशन मध्ये मला विचारलं, तुम्ही दारू प्यालेले आहेत का? मी म्हटलं हो साहेब, प्यालेलं आहे. बोलतो असा दारू पिऊन जर असे धिंगाणा घालशील ना तर 12च्या भावात जाशील. माझं नशीब चांगलं, 3 ते 4 रिक्षा करून फुल बायका आल्या सगळ्या, एक पण पुरुष नाही. आणि त्या लोकांनी माझी बाजू मांडली की ही स्वतः जाळून घेत होती. त्याने माती सुद्धा काढून घेतलं. आणि मित्रांनो, मला संध्याकाळी 7:30 वाजता सोडला. बायकोला 4:30-5 वाजता बायकोला त्या लोकांनी सोडलं आणि 7:30ला मला सोडला. घरी आलो काळोखातनं. असं तरी थोडे दिवस परत कंट्रोलमध्ये पियायचा प्रयत्न केला, अड्डा बदलून बघितला, काही नाही दुसतानो. असं करता करता 97 98 साल आलं. दारू काही थांबेना. पुन्हा माझं आणि बायकोचं भांडण. अरे बायको बोलते ज्याची काय होते तुला, तू चांगला असेल तर एकदम देवासारखा, गायीसारखा म्हणे तू वागतोस आणि पियाला का तू एकदम हैवान होतोस म्हणाले, राक्षसी प्रवृत्तीचा आहे तूच म्हणाली. 98 साली मी पुन्हा भांडण केलं बायकोकडे. बायकोनी रागाच्या भरात 2 कपडे पिशवीत टाकले, कॉटनची पिशवी घेतली, त्याच्यात टाकले 2-3 कपडे आणि तडक बायको घरातनं निघून गेली. मी म्हटलं पनवती गेली माझ्या लाईफ मधली, 20 साली पनवती आहे, 20 साली पनवती गेली, ती बरे झालं. आता मला विचारणारा कोण नाही. आणि माझी दारू वाढत होती. मला काही चिंता नव्हती मुलांची त्यावेळेला. 2 लहान मुलं, 7-8 वर्षाची मुलगी आणि 2.5-3 वर्षाचा तो मुलगा. काय करायचं आता? असं करता असताना 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले. बायकोचा काय थांग पत्ता नाही आणि मी पण तिला कुठे विचारत पण नाही कुठे गेली आहे काय. माझं मस्तपैकी पिणं चालू होतं. असं करता असताना 15 दिवस झाले. माझी मुलगी तिथे ट्युशनला जाते, तिथनं एक फोन आला.
जॅकी रात्री 11:30 वाजता ये, तुझा एक फोन येणार आहे म्हणून. मी पियालेल्या अवस्थेत होतो. तसंच त्या बाईच्या घरी गेलो, ट्युशन टीचरच्या. तिचा नवरा पण माझा मित्र होता आणि ती आमच्या गावा साईडकडचीच होती. ती म्हणजे जॅकी 11:30 वाजता ये, तुझा एक फोन येणार आहे. दोस्तानो, मी 11:15 वाजता गेलो घरामध्ये, गप्पा मारता मारता पियालेल्या अवस्थेत होतो आणि 11:30 वाजता फोन आला. 11:30 वाजता फोन आल्यानंतर पलीकडून माझी बायको वाटते तिच्याकडे बोलली. तिने आपली 1-2 मिनिटं बोलली, कसं काय काय असं विचारलं आणि फोन काढून माझ्या हातात दिला. जॅकी, हे घे फोन, बोल तू आता. पलीकडून माझी बायको मला म्हणते, जॅकी, मी कुवेतमध्ये पोचली. तू तुझी दोन्ही मुलं घे आणि झक मार. तुला पाहिजे तेवढी दारू पी आता. मला काही तुझं पडलेलं नाही आता. मी आरामात कुवेतमध्ये पोचली. तरी सुद्धा माझी काय दारू बंद होत नाही. माझा हेकेखोर स्वभाव, घमंडी स्वभाव, मला काही माघार घेता देत नव्हता दारू मला. असं करता करता त्याच झोपडपट्टीमध्ये मी एका बाईच्या घरी गेलो, ओळखीच्या, आणि तिला म्हटलं, माझी 2 मुलं तू सांभाळशील काय? कारण मला फर्स्ट, सेकंड, थर्ड तिन्ही शिफ्ट मला होत्या. आता मुलं काय करायची ती, आणि ते दारू पण चालू आहे. त्या बाईच्या घरी गेलो आणि तिला विचारलं, माझी 2 मुलं तू सांभाळू शकतेस काय रात्रीच्या पुरता? ती म्हणते, जॅकी, तुझी मुलं मी कुठे सांभाळू? मला म्हणते 4 मुली आहेत, मी विधवा बाई आहे आणि त्याच्यामध्ये माझी सासू पण आहे म्हणे. आम्ही लोकांच्या घरी घरकाम करून आमचा उदरनिर्वाह आम्ही करतोय आणि त्याच्यात ती तुझी 2 मुलं कुठे मी सांभाळणार? तू विचार कर म्हणे. माझी खोली बघ म्हणते. 11x13 तिचा रूम होता, झोपडं. त्याच्यामध्ये फक्त एकच पंखा, एक बल्ब लालवाला आणि एक टेबल फॅन होता, तो सुद्धा इस्टूलला बांधून ठेवलेला. ती म्हणे, ज्याची आमची परिस्थिती बघ काय ती, आम्ही कसे दिवस काढतो आणि त्याच्यात तुझी 2 मुलं मी कुठे सांभाळणार, कशी सांभाळणार? मी तिच्या हातापाया पडलो. बोल, तुला काही पैसे देईन मी आणि लागणाऱ्या मुलांना सामान सगळं भरून देईन म्हटलं. शेवटी माझं तोंड बघून ती हा हा म्हणाली आणि ती सांभाळायला लागली माझी मुलं. मुलांना ती दोन्ही, तिच्या घरात एक लोखंडी खाट होती छोटीशी, त्या दोन्ही लोखंड खाटीच्या खाली माझी दोन्ही मुलं झोपवायची आणि माझी मुलं एकदम घामाघूम व्हायची. सकाळी आल्यावर म्हणायची, डॅडी तिकडे आम्हाला झोप लागत नाही, हवा सुद्धा लागत नाही. मी काय बोलणार, आता बोलणार काय मुलांना? असू दे. मग एक टाइम तिच्याकडे राहायची, एक टाइम माझ्याकडे. असं करता करता 15 दिवसांनी माझ्या मुलाला आठवण झाली. लहान होता तो, काय करायचं? त्याला मम्मी मम्मी करून मला आठवण झाली त्याची. मी फर्स्ट शिफ्ट करून आलो होतो आणि जेवण बनवत होतो. डाळ बनवली, भाजी बनवली आणि असं करता करता मी जेवण बनवतो आणि प्लॅटफॉर्मवर अर्धी बाटली ठेवली होती दारूची, अर्धी 2 पॉईंट ठेवली होती आणि जेवण बनवतो तिथेच प्यायचो आणि दोन्ही मुलं घरात कोपऱ्यात बसली होती. काही वेळाने त्याला मम्मीची आठवण झाली. मला मम्मी पाहिजे आणि मी बुर्जी बनवत होतो. त्याला काही केला तो ऐकायला तयार नाही. मला मम्मीच पाहिजे. असं करून मित्रांनो, मी प्यालेल्या अवस्थेमध्ये होतो. मी जो गरम पलिता होता माझ्या हातात, मी बुर्जी फिरवत होतो मोठा, तो पलिता धरला आणि त्या पोराच्या डोक्यातच मारला. डोक्यात मारल्याबरोबर माझा मुलगा जागच्या जागी शांत झाला, गप्प बसला एकदम. डोळेच फिरवले त्याने आणि माझ्या मुलीने कसं तरी त्याला मांडीवर घेतला आणि मला म्हणते, डॅडी तू हे काय केलं म्हणे, बघ डोक्यातनं केवढं रक्त येते. तेव्हा कुठे माझी थोडीशी नशा उतरली ते रक्त बघून. तसंच त्याला मग धरला आणि हळदीची बुकी, डबा उघडला, हळदीची बुकी त्याच्या डोक्यात भरली आणि तो झोपला बिचारा. रडायचाच थांबला तो. अशी अवस्था माझी. असा करता असताना बायको जाऊन 16 महिने झाले. अधूनमधून बायकोचा फोन यायचा आणि मी खर्च केलेल्या पैशाचा मला पश्चाताप व्हायचा. तेव्हा ISD कॉल होते. त्या ISD कॉलला एका कॉलला बोलता 700-800 रुपये बिल व्हायचं. सगळा पगार त्याच्यात जायचं आणि बायकोकडनं नकारात्मक उत्तरं मिळायची. असं करता करता 16 महिन्यानंतर पुन्हा माझ्या बायकोचा ट्युशन टीचरच्या घरी फोन आला, जॅकी सकाळी 5:30 वाजता तू सार एअरपोर्टला ये. मी
एअरपोर्टला येते, तू मला घेऊन जायला ये. मित्रांनो, मी तयारी केली, कामाचं कार्ड बीड गळ्यात घातलं आणि 5:30ला रिक्षा करून अंधेरीवरनं मी स्टार एअरपोर्टला गेलो. मी पोचायच्या आधी माझी बायको गेटच्या बाहेर येऊन उभी राहिली होती. हातामध्ये 2 छोट्या छोट्या बॅगा होत्या. जसा मला बघितलं तिने दोन्ही बॅगा खाली ठेवल्या आणि पहिली मला मिठी मारली. म्हणाली, जॅकी, आता तरी तुझी दारू सोड. आपली छोटी छोटी 2 मुलं आहेत. आपण चांगला संसार करू. मी काही बोललो नाही तिला. बोल बस. एक टॅक्सी केली एअरपोर्टला. त्या टॅक्सीत बायकोला बसवलं, तिच्या 2 बॅगा ठेवल्या आणि सरळ नेऊन माहीमला माझ्या बहिणीकडे सोडली. माझ्यापेक्षा मोठ्या बहिणीकडे. काही बोललो नाही जास्त. तिथे चहा पण नाही घेतला बहिणीकडे. आणि तसाच कामावर गेलो आणि पुन्हा रस्त्यात दारू घेतली मी मार्केटमध्ये, पियालो आणि घरी गेलो. मला त्या बायकोची आठवणच नाही. मुलं आंबोलीत होती माझी अंधेरीमध्ये. कशी तरी रात्री 8-8:30 वाजता माझा फोन नाही, काय नाही. माझ्याकडे फोन पण नव्हता. बाजूवाल्यांकडनं त्यावेळेला फोन, ते मोबाईल तेवढे नव्हते तेव्हा. माझ्या बाजूवाल्यांकडे फोन करून ते म्हणले घरी आहे तो, आणि ते भाऊजी टॅक्सी करून तिला घरी आणून सोडली. असं करता करता बायको आली. त्या बायको मला सांभाळता पण नाही आली. तिची जिंदगीची पुरी वाट लावून ठेवली मी. माझ्यासारखा दारुड्या, टोर्नाडो. तेवढी सिंपल, साधा मिक्सर लावायला घाबरणारी बायको माझी, आणि एवढी चांगली, दयाळू, प्रेमळ. मी तिचा सत्यानाश केला लाईफचा. आलेली बायको, 16 महिन्याने आलेली बायको पुन्हा थोड्या दिवसातच सोडून गेली. कारण माझा स्वभाव दारू पिल्यावर राक्षसी स्वभाव, खुंची स्वभाव, घमंडखोर, हे सगळे माझ्यामध्ये होते. एकेखोर स्वभावाचा. आलेली बायको ऑक्टोबर-नोव्हेंबरला आली, पुन्हा निघून गेली. आता काय करायची? 2 मुलं. असं करता शेवटी 16 नोव्हेंबर 2000 आला. मी सकाळी 10:30 वाजल्यापासून दारू पित होतो. 10:30 वाजल्यापासून दारू पिता पिता मुलांना बाजूवाल्यांनी शाळेतनं नेऊन आणली होती. दुपारी कधी आली माहिती नाही मला. मी जेवण काय बनवलं ते पण मला माहिती नाही. आणि घरामध्ये पिऊन पडलो होतो. संध्याकाळी 6 वाजता उठलो. मुलं काय जेवली काय ते मला माहिती नाही. जेवण सगळं अस्तव्यस्त घरामध्ये पडलं होतं. उठलो, ते सगळं भरून एका पिशवीत टाकलं कचऱ्याच्या पेटीत. झाडू बिडू मारला, आंघोळ केली. आणि काय झालं मला समजलं नाही मित्रांनो. पुन्हा 4.5 वर्षांनी मला एची आठवण झाली. आणि मी ए मध्ये जाऊन 4 बंगल्याला पहिली मीटिंग केली. मीटिंगच्या दरवाजात जसपाल शर्मा नावाचे एक बांधव होते आमचे. ते होते भारत पाकिस्तान हॉकी खेळलेले प्लेयर. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला आतमध्ये घेतला. बैठो बैठो, रोना मत बोलो, बैठो इधर बैठो. तुमको कुछ नहीं होईल, तुम बीमार है, तुम अच्छा होएगा, बैठो इधर. पहिली मीटिंग केली. कापत होतो, रडत होतो, मनात डोळ्यातनं अश्रू येत होते. त्या लोकांनी समजवलं मला. घरी गेलो. दुसऱ्या दिवशी आमच्या ग्रुपची मीटिंग केली. असं करता करता बायको मध्ये जायची, परत यायची. बायकोकडे घराची चावी पण होती. बायको भाड्याने राहायला लागली शेवटी. असं करता करता मी सोब्रायटी पकडली. आणि बायकोच्या पलीकडून फोन आला, जॅकी, तुला काय करायचं ते कर. तुझी 2 मुलं घे आणि झक मार आता. मला तुझी काय पडलेली नाही. मला तू जीवनामध्ये पण नको आहे. मी माझा रस्ता पकडलेला आहे आता दुसरा. तुला काय करायचं आहे ते कर. तरी सुद्धा माझी घमंड उतरत नव्हती. शेवटी दारू पिऊन सोबर व्हायला लागलो. आणि बायको म्हणते, एकच म्हणायला लागली, तुझा तर जीवनात मी काटाच काढणार आहे. तू कसा पुढे आयुष्य जगतो ते बघतो, तू कसा जिवंत राहतो हे मी बघते म्हणाली. आणि खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यामधला संघर्ष तयार झाला. टर्निंग पॉइंट म्हणतात तो. आणि मी मनामध्ये विचार केला,
आता मागे वळून बघायचं नाही. किती संघर्ष होऊ दे आणि किती काय होऊ दे, मागे वळून बघायचं नाही. आणि मी मीटिंग करायला लागलो. मीटिंग करून येऊन झोपायचो. रात्री 11:30, 12 वाजता बायको यायची अचानक आणि दरवाजावर पोलीस घेऊन यायची आणि सांगायची की मला घरातून बाहेर काढतो म्हणून. ऑलरेडी तिच्याकडे चावी होती. ती भाड्याने पण राहायची आणि कधी आतमध्ये घरी पण राहायची. अशा दुहेरी अवस्थेमध्ये मी सापडलो होतो. असं करता करता बायकोनी आपला दुसरा नवरा करून घेतला घरोबा. त्याच्यामुळे तिला माझी गरजच नाही पडली. मला म्हणाले, "तुझं आता तू बघ. तू तर पहिल्या पंचायत जिवंतच राहणार नाही. तुझं तर काटच काढणार आहे." आणि मी दोस्तांनो मीटिंग करायला लागलो. करता 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 45 दिवस झाले मला आणि रेड हँड मध्ये मी माझ्या बायकोला एका दुसऱ्या माणसाबरोबर बघितली. अजून एक मोठा टर्निंग पॉइंट आला माझ्या आयुष्यामध्ये आणि मला आजूबाजूचे लोक सांगायचे, "जॅकी, तुझ्या बायकोची चालचलन बरोबर नाही." बायका सांगायच्या. मी म्हणायचं, "मी माझ्या डोळ्यांनी बघेन तेव्हा मी मान्य करीन" म्हटलं. आणि दोस्तांनो, मी आज ओपन शेअरिंग करतोय बिनधास्तमध्ये. काय व्हायचंय ते झालंच म्हणे. आणि दोस्तांनो, मी रेड हँड मध्ये माझ्या बायकोला दुसऱ्या पुरुषावर बघितली आणि बोललो, "तुला नाही राहायचंय तर नको राहू" म्हटलं. तर "तू नाही राहायचंय मला ज्याची तुझ्यावर राहायचंच नाही, तुझ्यावर संसार करायचा नाही." आणि तिने योगायोगाने फटाफट बांद्र्याला आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो. 21 जानेवारी 2000 ला माझा 45 दिवसात पहिला घटस्फोट झाला. बायको निघून गेली. मुलं घेऊन गेली. परत घेऊन मुलं घरी होती माझ्याकडे. असं करायची. आलेली बायको पुन्हा 7 महिन्यात निघूनच गेली. रेड हँड पकडली त्यांचं. आता काय करायचं? घटस्फोट झाल्यानंतर मी मीटिंगला जायला लागलो. मीटिंग करायचो. आणि मीटिंग करून आलो की असं करता करता सोब्रायटीमध्ये जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मे महिना आला. 5-1 महिन्याची सोब्रायटी आली माझी. माझ्या बायकोनी पोलीस स्टेशनला एक अर्ज लिहून दिला. चला ह्याला आता दारूकडे जात नाही कसा आणि ह्याला फसवायचा कसा. माझ्या बायकोनी पोलीस स्टेशनला एक अर्ज लिहून दिला. 3 दिवस घरातून बाहेर काढली. मुलाच्या गळ्यातली चेन चोरी केली. तिची बॅग फोडली. 2000 रुपये चोरी केले. आणि चौथा प्रश्न असा टाकला होता, मी माझ्या 8 वर्षाच्या मुलीवर हात टाकला म्हणून. आणि बायकोने अर्ज लिहून पोलीस स्टेशनला सादर केला होता. आणि मला ही गोष्ट माहितीच नाही. मी मीटिंगला जायचो, कामावर जायचो आणि यायचो. असं करता करता दोस्तांनो 8-10 दिवसानंतर मला बायको बोलली, "ज्याची तुला रात्री 8:30च्या दरम्यान तुला पोलीस स्टेशनला बोलवलंय" म्हणाले. आणि त्या साहेबाचं नाव सांगितलं. अमुक साहेबांनी तुला रात्री 8:30 वाजता बोलवलंय, ते नाईट शिफ्टला आहेत. मित्रांनो, मी कनुसा ग्रुपला मीटिंगला गेलो होतो. अर्धी मीटिंग केली आणि रिक्षा केली आणि सरळ पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला गेलो तो मी पोचायच्या आधी माझी बायको पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये होती. माझी छोटी 2 मुलं होती तिच्या जोडीला. आणि ते साहेब आतमध्ये कंपाऊंड मध्येच होते आणि आतमध्ये त्यांच्या हातामध्ये बायकोने दिलेलं ऍप्लिकेशन होतं. आणि मी गेटच्या आतमध्ये आल्यानंतर माझी बायको 2 मुलं माझी बायको म्हणते, "बघ समोर साहेब आहेत ना, यांना भेट." दोस्तांनो, मी दोन्ही हात जोडले आणि त्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर मला त्यांनी त्या कंपाऊंड मध्ये कुत्र्यासारखा झोडला. माझी बायको लव्ह मॅरेजची लग्नाची बायको जोरजोरात हसत होती. मला मारतात आहे, मला तुडवतात आहे ते बघून. आणि माझी छोटी दोन्ही मुलं रडत होती. अंगाला सगळी माती लागली होती. त्या कंपाऊंड मध्ये मातीचाच आहे प्लॅटफॉर्म, सगळं काहीच नाही तिथे, मातीच होती. ओशिवरा पोलीस स्टेशन. अर्ध्या तासाने नंतर मला म्हणाले, "ह्या मुलांना आणि या बायकोला घेऊन इथनं निघून जा" म्हणाले. "आता पुन्हा कधी ते पाऊल ठेवायचं नाही." मित्रांनो, मी पोलीस स्टेशनच्या गेटवरनं रिक्षा केली. बायको बसली, साईडला 2 मुलं बसली आणि इथे मी बसलो. आणि अंधेरीच्या सिग्नलला आल्याबरोबर थांबल्याबरोबर मी चालू रिक्षा सोडून दिली.
आणि मनात विचार केला, ही बायको पण नको आणि ही मुलं पण नको. आणि तळत मी चालत चालत सरळ एक देशी बार आहे तिथे गेलो. तिथे शिडी चढतानाच मला आतमध्ये घुसायच्या आधीच मला एका मेंबरची आठवण झाली. आणि तसंच 2 पायऱ्या चढलो, तसंच खाली उतरलो. दुसरी रिक्षा केली आणि त्याच्या घरी जाऊन बसलो. त्याच्या घरी हातपाय बितपाय धुतल्यानंतर मला म्हटलं, "जॅकी बस." काय झालं? म्हणलं, "असं असं झालं सगळं." तो बोलला, "जॅकी शांत बस," म्हणाले, "आपण विचार करू याच्यावर." आणि मी बसलो. बसला 8-9 वाजल्यापासून बसल्यानंतर मला रात्री 11:30 12 वाजेपर्यंत बसवला. आणि त्याच्या घरामध्ये थोडंसं जेवण होतं फ्रीजमध्ये, कारण त्याचे घरचे पण गावी गेले होते. मला म्हणाले, "जॅकी हे बघ, हे जेवणाला एवढंच आहे," बोलतो. "आपण दोघे अर्धा तास जेवूया," बोलतो. "आणि तू तसं जेवलं तर जा आणि सकाळी बोलतो कामाला जा. घरी राहायचं नाही." माझे हात बी सुजले होते, बोटं-बिटं. तुडवलं होतं ना मला मातीमध्ये. कामावर गेलो. तो दिवस गेला. असा करता करता असताना जून महिना आला. 6 महिन्याची सोबरायची. माझ्या बायकोनी फॅमिली कोर्टामध्ये एक अर्ज दिला. मेच्या एंडिंगला दिला आणि जूनच्या 18 तारखेला माझ्या घरी पोलीस हवाला आला, वॉरंट घेऊन आला, की तुम्हाला कोर्टामध्ये हजर व्हायचंय. तुमची 1 तारीख मिस झालेली आहे आणि तुम्हाला कोर्टात हजर व्हायचंय. बोललो, तारीख आमच्याकडे लेट झालेली आहे. तुम्ही अमुक जाऊन कोर्टामध्ये विचारा आणि तुम्हाला मध्ये त्यांच्याकडनं तारीख घ्या म्हणा. दोस्तानो, तारीख होती. मी कोर्टात गेलो, कंपनीतल्या सुट्ट्या. 18 जूनची तारीख होती ते लेटर घेऊन. तिथे सगळ्यांना विचारलं. मध्ये एकाने सांगितलं, "बाबा 2 नंबर कोर्टात तुम्हाला हजर व्हावं लागणार आहे." दोस्तानो, माझ्या आधी माझ्या बायकोनी वकील-बिकील सगळं केलं होतं आणि माझ्याकडे काहीच नव्हतं. कोर्टामध्ये केस झाली. बायकोनी सांगितलं मला मेंटेनन्स पाहिजे म्हणून. मेंटेनन्स पाहिजे म्हटल्याबरोबर मित्रांनो, ते माझ्या बायकोनी सांगितलं कोर्टामध्ये, की माझी दोन्ही मुलं उपाशी असतात आणि त्यांना अन्नाचा घास पण मिळत नाही. तडपतात माझी मुलं उपाशी. एकदम साफ खोटं. मी दर महिन्याला पगार तिच्या हातात द्यायचो मुलांसाठी. पण माझा जेवढा ती पगार घ्यायची ना, ती त्या हिरोसाठी वापरायची. त्याच्यामध्ये कुवैतवरनं आल्यानंतर माझी बायको अमेरिकन स्कूलमध्ये पण काम करायची. त्यावेळेला तिला 11 ते 12,000 पगार होता. कुवैतवरनं आल्यानंतर तिने जी मला डिव्होर्स दिल्यानंतर मित्रांनो, तिच्या हिरोला एक स्प्लेंडर गाडी घेऊन दिली. जी कुवैतवरनं मला चेन आणली होती सोन्याची, ती त्याच्या गळ्यामध्ये दिसायला लागली. आणि मला काही नाही. माझ्यासाठी काही नाही. शर्टाचा एक गट्टा आणला होता तिने, इम्पोर्टेड. तो सुद्धा फक्त ते शर्ट-बिर्ट सगळे त्याला देऊन टाकले. आणि माझ्याबद्दल एकदम नफरत. कोर्टामध्ये माझी मुलं घेऊन यायची कधी-कधी ती. कोर्टाच्या आणलं का तिथे मुलं मला हळू लपून बघायची. ती इकडे-तिकडे जर तोंड झालं का ती मला हातवारे करायची मुलं. पण घाबरायची तिला. कारण ती माझी मुलगी आई काय करते हे मला सगळं सांगायची. घरी कोण आला, घरी कोण गेला. मग तिने तो आयडिया केली, की ती मुलांना पकडून त्या मुलीला पकडून मारायची. असं करता मित्रांनो, तिने कोर्टात सरळ सांगितलं, माझी मुलं उपाशी आहेत. माझ्या मुलांना काही जेवण मिळत नाही. त्यावेळेला कोर्टाचे काउन्सिलरने म्हणाले, तिला ₹1,500 आपण सँक्शन करूया. सँक्शन करूया म्हटलं आणि दोस्तानो, बायको म्हटलं सँक्शन केल्यानंतर ₹1,500 तिला सँक्शन केलं. मुलांना 500 आणि तिला 500 असं करून ₹1,500. त्याच्या पहिले तिला आम्ही दर महिन्याला उपाशी मुलं असल्यामुळे मला कोर्टाने सांगितलं होतं, की हिला तुम्ही सगळं सामान द्या, भरून द्या घरामध्ये. जे लागेल ते हिला सामान तुम्ही भरून द्या. तुझी मुलं उपाशी असतात ना, तर तिने मला सांगितलं सरळ दोघांना, की हिला सगळं सामान दिलं की हिच्याकडनं लिहून घ्यायचं आणि हिची सही घ्यायची पुढे. दोस्तानो, 3 महिन्यात आम्हाला टाइम दिला होता. मी सगळं सामान द्यायचो. आता तिने काय करायचं हा विचार तिचा होता. जॅकीला पुन्हा फसवायचं कसं? माझ्या बायकोनी तीच वही घेतली आणि सरळ सेनेच्या शाखेवर गेली आणि शाखेवर सांगितलं, की बघा माझा नवरा किती नालायक आहे तो. ₹20 ₹25 सह्या घेतो. त्यांना काय माहिती काय लिहिलंय ते. त्याने एक दिवस गाडी पाठवली मला मारायसाठी. त्याची माणसं पाठवली आणि मला घरातून घेऊन गेले गाडीमध्ये बसून. मला साहेबांनी बोलवलंय म्हणून. सेनेचा नगरसेवक होता. मग त्याच्याकडे गेल्यानंतर
सेकंड टाइम आम्ही बायकोचं माझं समाधान नाही झालं कारण त्यांनी मला मारलाच नाही. पुन्हा माझ्या बायकोचं समाधान झालं नाही मित्रांनो, समाधान झालं नाही माझ्या बायकोचं आणि माझ्या बायकोने काय केलं पुन्हा समाधान होत नाही म्हणून पुन्हा जाऊन कंप्लेंट केली. त्या दिवशी तुम्ही त्याला मारला ना असाच सोडून दिला. ते पुन्हा आले बोले रविवारी तुम्हाला बोलवलंय साहेबांनी. मित्रांनो रविवार यायला 2-3 दिवस होते त्याच्या आधी आमचे मेंबरच्या मी कानावर घातलं. माझ्या मार्गदर्शकाच्या कानावर घातलं. माझा मार्गदर्शक म्हणला जॅकी तो कसा हात लावतो बघूया ना आपण. मी येतो ना तुझ्या जोडीला. तो त्याच्याकडचा दादा असेल मी इकडचा दादा आहे बोलला. माझा मार्गदर्शक पण एकदम गॉन केस होता. तो बोला तो कसा हात लावतो बघूया ना. तो किती शहाणा आहे तो बघून ना. आम्ही पण त्याच्यापेक्षा 1.5 शहाणे आहेत म्हणाला. त्याचे जे फंटर आहेत ते माझे पण ओळखीचे आहे म्हणाला. आणि दोस्तांनो आम्ही 10 वाजता त्याच्या बंगल्यावर गेलो. अंधेरीला. अंधेरीला बंगल्यावर गेलो. मला बोललो जॅकी आम्ही 2 जण आहेत. तू मध्ये राहायचं. आम्ही दोघे साईडला राहणार. आम्ही तिथे उभे होतो. त्या नगरसेवकाचे फंटर उभे होते. तेवढ्यात माझी बायको तिच्या हिरोला घेऊन डबल सीट मिठी मारून येत होती. जसं आम्हाला बघितलं त्यांना माझ्या मित्रांना दोघांना ती ओळखत होती दोन्ही मित्रांना हे मेंबरना. तशीच त्यांनी जी गाडी दोघांनी इतकी रमटवली फास्ट रमटवली सरळ निघूनच गेले. तो सरळ म्हणाला बाबा तुम्ही बाबा घरी जा मला काय तुम्हाला काय करायचं ना. आणि आमच्या वाडीतल्या लोकांनी बायकांनी जाऊन कंप्लेंट दिली अहो ती बाई चॅप्टर आहे ती चॅप्टर आहे. तो म्हणाला परत मला बोलवलंच नाही त्यांनी. बोला जाऊ दे त्यांचं ते बघूया आता नकोच म्हणून. मी सांगितलं ना काय म्हणलं तुम्ही 2 रुपये 20 रुपये सांगता हे पहिलंच प्रकरण वाचा म्हटलं. तर कोर्टाची ऑर्डर आहे कोर्टाची ऑर्डर आहे म्हटलं ते सुद्धा गप्पच बसले. त्यांना पहिला खुन्नस आला 25-30 रुपये सह्या घेतो म्हटलं तर. आणि ते प्रकरण मिटलं तिकडे. असं करता करत असताना 8 ते 9 महिन्याची सोब्रायटी आली माझी. 9व्या महिन्यामध्ये आमचे ओल्ड टायमर म्हणले जॅकी तुझी लग्नाची बायको आहे तू तिला लग्न करून आणलेलं आहेस. तू तिची अमेंड्स कर तिला. तिच्याकडे माफी माग. रविवारचा दिवस होता. मी मित्रांनो बायको टीव्ही बघत होती घरामध्ये स्टूलवर बसून. मी चहा वगैरे प्यालो बायको टीव्ही बघत होती आणि मी तिला म्हटलं बसली असताना मी तिचे पाय धरले. तिचे दोन्ही हात धरले. डोक्यावर हात ठेवलं. म्हटलं मला माफ कर म्हटलं. मी तुला पिऊन खूप त्रास दिला म्हटलं मला माफ कर म्हटलं. तिने मला लाथेनेच झिडकारला. जॅकी तू माझ्या समोरच नको आहे. आणि टीव्ही बघत बसली. हात केला पायाने तू समोरच नको आहे मला. मी नर्वस झालो. संध्याकाळी रविवारचा दिवस होता. संध्याकाळी येऊन त्यांना सांगितलं ओल्ड टाइमर जैकी तुमने चुप बेटा बस हो गया तुम्हारा काम किया ना अमेंड्स का बस हो गया चुप बैठ बोलतो. असं करता करत असताना 9 महिने झाले 10 महिने झाले. बायको येते कोर्टामध्ये येते आणि कोर्टाची तारीख पडली. कोर्टाची केस झाली. आम्ही दोघे घरी परतायचे. ती एका जागेला मी एका जागेला. बायको मी एकटा चालायचं बायको दुसऱ्या फुटपाथने यायची. बायको हिरो घेऊन यायची. कोर्टाच्या पाठीमागच्या बिल्डिंग मध्ये लपवून ठेवायची. आणि तारीख पडली का दोघं डबल सीट यायचे मिठी मारून आणि मला म्हणायचे माझ्या अंगावर गाडी रेस करायचे. जॅकी माझी बायको म्हणायची जॅकी तुला काय करायचं आहे ते कर. तुला उकडायचे आहे ना आमचे उकड आता. ह्या अवस्थेमध्ये आणि मी एकदम नर्वस सिस्टम मध्ये जायचो. आणि मग मी चालता चालता फोन करून सांगायचो शेरवाडीच्या नाक्यावर पब्लिक कॉल मधला म्हणजे स्पॉन्सर म्हणतो जॅकी तिकडनं बस पकड ट्रेन पकड आणि पहिला अंधेरीमध्ये ये मग पुढे आपण काय बघू पुढे जाऊ नको. आणि सांगायचं अरे उन लोग डबल सीट आके मेरे बदन पे रेस करता था बोलो दोनों गाड़ और बोलते क्या उखड़ने का उखड़ ऐसा बोलते बोल चुप बैठना बोलते तू ये आधा घंटे का प्रॉब्लम है ये भी निकल जाएगा बोल. करता करता असताना 9x10 माझी रूम होती झोपडं. 2 बर्नरची घरामध्ये शेगडी होती. एका बर्नरवर मी माझं जेवण करायचो. एका बर्नरवर बायको आणि 2 मुलांचं जेवण त्याच्यावर करायची. बाजूबाजूला हात धक्का लागला तर चुपचाप झगडा व्हायचे पण शांतपणे मी माझी साईड करायचो ती तिची साईड
मला म्हणे तू तुझं पाणी तिकडनं भरून आण नाही तर काही कर. मी माझं पाणी बाहेरून भरून आणायचो आणि घरामध्ये नळबिळ नव्हता. बाहेरून मी माझं पाणी भरून आणायचो. मी तिचं पाणी भरायची, मुलांचं कपडा लत्ता ती धुवायची, माझे कपडा लत्ता मी धुवायचं. 9x10 ची रूम. असा करता करता मित्रांनो 9 महिने झाले, 10 महिने झाले, 11 महिने झाले. बायको का अजिबात बोलायला तयार नाही कुठल्याही परिस्थितीत. मुलं घरी असेल तर बोलायची, मी कामावर गेलो की बायको गुल व्हायची आणि परत मी यायच्या आधी परत पुन्हा हजर व्हायची, पण बोलायची नाही माझ्याकडे. पुन्हाच माझ्यावर एकदम रिझाइनमेंट सगळं. असं करता करता मित्रांनो माझं पहिलं वर्ष जवळ आलं. पहिलं वर्षाचे दिवस जवळ आल्यानंतर मी आमच्या ग्रुपमध्ये बोललो, अरे मला आभार मानण्याचा दिवस करायचा आहे. ते बोलले जॅकी करू ना आपण. आणि तारीख डिक्लेअर केली. रविवारचा दिवस होता आणि मी चांगले कपडे बिपडे घाल पहिलं मी ओबड-दोबड राहायचो. मी चांगले कपडे बिपडे घालून आलो बिलो आणि बर्थडे आम्ही साजरा करत होतो, आभार मानण्याचा दिवस. आणि मला बोलले, "जॅकी तू काही करू नको. तू खाली बसायचं" बोलतो आज. आणि इतके मेंबर आले ना, की आमचा क्लासरूम 3-3 माणसं एकेका बेंचवर बसतो. क्लासरूम एकदम हाऊसफुल झाला. जागाच नाही आमच्या एवढ्या मोठ्या क्लासरूममध्ये. एक्स्ट्रा बेंच आणले आमच्या मेंबर लोकांनी. पटापट, पटापट टाकले. मी हेल्प करायला गेलो. मला तू जॅकी हात लावायचा नाही तिथे. बिलकुल तू जाऊन आत बसायचं. कारण मी चहा वगैरे वाटायचं काम मी नेहमी करायचो रूम. मला तू काही करायचं नाही. तू फक्त तिथे बसायचं. आम्ही सगळं करू. आम्ही बघू काय करायचं. आणि मित्रांनो भरगच्च रूम भरला होता आमचा. बाहेर एक्स्ट्रा बेंच आणि मीटिंग अगदी फुल झाली होती. आणि पहिलं सगळं वाचन झालं. 8च्या दरम्यान वाचन झाल्यानंतर पहिलाच एक मेंबर आमचा शेअरिंगला बोलवला. तो शेअरिंग चालू केलं आणि अचानक माझी बायको क्लासरूम मध्ये घुसली. क्लासरूम मध्ये घुसली आणि डायरेक्ट त्या माणसाचा शर्ट पकडलं. तुम लोग क्या सिखाते हैं? ये कैसा आदमी है? तुम लोग जानता है क्या? इसको पहचानता है क्या तुम लोग? ये कैसा आदमी है क्या? ये सुधरने वाला है क्या? पटापट पटापट आमचे ओल्ड टायमर उठले. ओल्ड टायमर उठले आणि तिला पहिली बाहेर काढली. बाहेर काढली क्लासरूमच्या बाहेर नेऊन तिला रोडवर आणली तिला शाळेच्या आणि सांगितलं, तेरा जैकी कैसा भी रहने दे, हम लोग उसको पहचानता नहीं है, सिर्फ दारू से दूर रखना हम लोग चाहते हैं, बाकी तेरा जॅकी को हम पहचानता नहीं. कॅट आउट म्हटलं माझ्या बायकोला आणि माझ्या बायकोला हाकलून दिली. वाढदिवस झाला. मी थोडंसं कसं तरी 5 मिनिटं शेअरिंग केलं आणि मित्रांनो सगळं झालं. मीटिंग संपली. सगळ्यांनी मला विश केलं. मला खूप जणांनी मिठ्या मारल्या एकदम. आणि क्लासरूमच्या बाहेर येऊन आम्ही गेटच्या बाहेर आलो आम्ही. शाळेच्या गेटच्या बाहेर आल्यानंतर सगळे मेंबर जमले तिकडे बाहेर. कोणी गेले नाही. सगळे बाहेर जमले आणि मी मध्ये उभा होतो मित्रांनो. सगळ्यांनी मला विश केलं. मीटिंग जॅकी डरना मत बोलतो अभी. अभी डरने का नहीं तू. तेवढ्यामध्ये एक ओल्ड टायमर आला आणि म्हणाला, जॅकी हे रामायण आहे आणि पुढे तुझ्या आयुष्यात महाभारत घडणार आहे. आणि तुला काय मदत पाहिजे ना, एवढी माणसं आहेत, एवढे आपले मेंबर आहे म्हणाले. कोणाकडे मदत माग काय पाहिजे ती. मला फक्त मानसिक सपोर्ट पाहिजे होता. कारण माझी नोकरी राहिली होती. मी नोकरी टिकवली होती. ते लोक बोलले, जॅकी तुला कधीही आम्हाला फोन कर. आम्ही तुझ्यासाठी सदैव तत्पर आहोत म्हणाले. असं करून करून 1 वर्ष झालं. दुसरं वर्ष आलं. बायको अजिबात बोलत नव्हती. उलट खुन्नस मला बघितलं का खुन्नस, रिझाइनमेंट सगळं. कारण त्याला जबाबदार मीच आहे. तिची जिंदगी मीच बरबाद केली. असं करता करता बसताना 3रं वर्ष आलं. 3ऱ्या वर्षाचा बर्थडे माझा मी सांगितल्यानंतर त्याला बोलले, जॅकी करू ना आपण 3 वर्षाचा तुझा आभार मानण्याचा दिवस. आणि मी म्हटलं मला सिंगलच करायचं आहे. ठीक आहे म्हणे सिंगल करू आपण. आणि दोस्तानो 3रा बर्थडे माझा आला. सगळं संडेचीच मीटिंग होती. असाच क्लासरूम एकदम बेफाम भरला होता. एक्स्ट्रा बेंच लावले होते. त्याच दिवशी माझी बायको, मी कामावरनं 3:30ला सुटलो होतो. 4-4:30 पर्यंत आलो. मग आमचं मीटिंग 7:30ला चालू होती. माझी बायको मला बघितल्याबरोबर सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेली. 5:30 वाजल्यापासून ती पोलीस स्टेशनमध्ये बसली होती जाऊन. ही गोष्ट मला सुद्धा माहिती नाही.
कोणालाच माहिती नव्हती. आणि पोलीस स्टेशनमध्ये ऑफिसरला सांगते की ह्याला कसा बी करून आज उचला, त्याला मीटिंग मधनं आणा आणि त्याला इथेच सोफा धरून. मित्रांनो, 3rd वर्षाचा बर्थडे होता माझा. मीटिंग चालू झाली आणि 8च्या दरम्यान 8:10च्या दरम्यान माझ्या बायकोनी गेटवर आणून पोलीस उभा केला आणि त्याला आतमध्ये बोलायला लागले. त्याचा दंडाला पकडला माझ्या बायकोनी आणि म्हटलं तुम्ही कशाही परिस्थितीत आतमध्ये या आणि त्याला तिथनं उचलून आणा. तो हवालदार म्हणतो मी येणार नाही आतमध्ये. तुमच्या नवऱ्याला तुम्ही बाहेर आणा, गेटच्या बाहेर इथे आणा. मी आतमध्ये शाळेमध्ये प्रवेश करणार नाही. तुम्ही त्याला कसंही करून बाहेर आणा. आमच्या ओल्ड टायमरच्या कानावर ही गोष्ट गेली. सगळे ओल्ड टायमर आमच्या बहुतेक होते ते बाहेर आले. बोलो जॅकी को उधर ही बैठने दे, उधर ही बैठने दो, उसको बाहर मत बुलाओ. त्याच्याकडे आम्ही विचारपूस केली. आमच्या मेंबर लोकांनी माहिती घेतली आणि एकच सांगितलं की 9:30 वाजता आम्ही जॅकीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येऊ. मित्रांनो, 9:30 वाजता तोपर्यंत ह्या लोकांनी एक बाई बाहेरून उभी केली. आमच्या मित्राची सासू होती. एकदम धटकी कटकी दणकट बाई एकदम. सोशल वर्कर मध्ये थोडंसं काम केलेलं होतं. तिला बोलवून घेतली या लोकांनी आणि मला फक्त एकच सांगितलं, पोलीस स्टेशनच्या गेटवर ज्याची जेव्हा पोचशील ना आपण सगळे लोक, तेव्हा तू ह्यांना मॅडम हा शब्द वापरायचा. आंटी बोलायचं नाही. ती ख्रिश्चन बाई होती. मला म्हटलं हिला फक्त मॅडम हा शब्द वापरायचा. मीटिंग संपली. 9:20 झाले. 5-6 मोठे मोठे गुलाबाचे गुच्छ ठेवले होते. मला बर्थडेला दिले होते. ते सगळ्या मेंबरने हातात घेतले 6च्या 6 आणि तिथे गेल्यानंतर सगळे ज्या साहेबाला द्यायचे होते त्या साहेबाला भेटायचे त्या टेबलावर नेऊन ठेवले. ते एवढे गुच्छ बघून तो म्हणाला काय झालं काय झालं. आम्ही 5-6 जणच गेलो होतो. सगळे ते गुच्छ त्याच्या टेबलावर ठेवले आणि माझी बायको तिथे बसली होती टेबलावर. म्हणून ही सांगते 5:30 वाजल्यापासून सांगते की ह्याला मारा, कसाही भेटून आज मारा, आणा उचलून तोडा. तर त्या लोकांनी विचारलं, इन्स्पेक्टरनी माझ्या बायकोला विचारलं ह्याच्यामध्ये काय कमी आहे ते दाखव जॅकीमध्ये. आणि त्यांनी इतके अश्लील शब्द वापरले ना, आमच्या सगळ्या समुदायाने इतके अश्लील शब्द वापरले ना की त्याचा आता माझी बंधू भगिनी कोण बहीण पण कोण ऐकत असेल मीटिंग, मी बोलू शकत नाही असे शब्द त्यांनी वापरले. म्हणाला तुला काय पैसा अडका देत नाही तर सांग, मी त्याच्याकडे लिहून घेऊन तुला दर महिन्याला पैसा देणार. काढून देणार त्याच्या हातात ना काढून. नाही तर तू कोणाबरोबर आहे ते सांग. त्याला आता त्याला माहिती आहे. त्याला पाठवू काय पोलीसवाला आणि घेऊन येऊ का. माझ्या बायकोने सगळं ऐकलं. चालू पडायच्या वेळेला त्या माणसाची त्या इन्स्पेक्टरची सिनियरकडे कंप्लेंट केली. कारण माझी बायको ह्याच्यात होती महिला आघाडीमध्ये. ह्याच्याकडे दिल्लीचं लेटर होतं मानव अधिकाराचं. त्याच्यामुळे ती कुठेही गेली का ते लेटर पुढे करायची आणि मला झोडायची. असा तिचा प्रस्ताव होता. सिनियरकडे जायची, नगरसेवकाकडे जायची, आमदारापर्यंत जायची, मोठ्या मोठ्या पोलीस ऑफिसरकडे जायची. मित्रांनो, 3 वर्षाचा बर्थडे झाला. शेवटी मी सुद्धा एक लेटर लिहिलं आणि क्राईम बेंचला देऊन आलो. आम्हाला 2 वेळा आमचं काउन्सिलिंगला बोलवलं. पण माझी बायको मानायलाच तयार नव्हती. तिकडे पण बोलले बाबा तुम्ही आता कोर्टात जावा. क्राईम बेंचवाल्यांनी 2 वेळा बोलवलं आम्हाला. हवालदार घरी येऊन गेला, तुम्ही हजर व्हा, तुमचं काउन्सिलिंग आहे. तिकडे सुद्धा नाही. विटीला गेल्यानंतर तिकडे सुद्धा काय डाळ शिजली नाही. त्याच्यानंतर मित्रांनो 3 वर्षाचा बर्थडे झाला, फ्लॉप झाला. 3 वर्ष 3 महिने झाले. मी शिवडीला मीटिंगला गेलो होतो आणि 8:15 वाजता मला 10 मिनिटं शेअरिंग दिलं होतं. त्या 8:15 वाजताच माझ्या बायकोनी घराच्या बाहेर त्या झोपडपट्टीच्या बाहेर एक टेम्पो लावला आणि सगळं सामान काढलं घरातून त्या झोपड्यातनं. टीव्ही, फ्रीज, ब्रीज सगळं काढलं. कपडा लत्ता सगळा काढला. थोडा दागिना होता तो पण घेतला. इव्हन माझ्याकडे थोडं सोनं होतं ते पण घेतलं. इव्हन तिने घराचे झोपड्याचे ते ओरिजिनल पेपर होते ते सुद्धा तिने पटापट सगळे लंपास केले आणि घराला ताळं मारलं आणि गेली. आजूबाजूने विचारलं, नाही म्हणे सगळं जॅकीला सांगितलेलं त्याला माहिती आहे. दोस्तानो 39 महिन्या सोबत सगळं काय गेलं. सकाळी घर उघडून बघतो तर एक फाटका पडदा आणि फाटकी चटई या अवस्थेमध्ये मी होतो. तसंच लेटर लिहिलं, माझं काय काय सामान गेलंय ते आणि पोलीस स्टेशनला देऊन आलो.
फक्त त्याने शिक्का मारला आणि जा म्हणलं. कारण त्याच्या आधी ती तिकडच्या नगरसेवकांना वगैरे भेटली होती, सिनियरना भेटली होती. मला फक्त शिक्का मारला आणि बोललो जा. आता काय करायचं? त्या सोसायटीमध्ये ह्या सोसायटीमध्ये असताना मी माझ्या स्पॉन्सरकडे गेलो. स्पॉन्सरकडे गेलो बोललो आता काय करू म्हटलं. एवढ्या सोसायटीमध्ये 39 महिने सोडवणे, बायको गेली, दोन्ही मुलं गेली, घर खाली झालं म्हटलं, घराचे पेपर गेले म्हटलं. तो बोलला बस जॅकी बस माझ्या घरात. त्याने मला बसवला. काळा चहा बनवला त्यांनी. बोलला जॅकी पहिला हा चहा पी. चहा दिला त्यांनी, चहा पिला. तो पण नेहमी काळा चहा प्यायचा. मला पण काळा चहा द्यायचा. आणि मला सवय होती. काळा चहा दिल्यानंतर मला म्हणतो जॅकी एक विचार कर म्हणतो. म्हणलं काय करू विचार म्हटलं आता. तुला बायको पोरं पाहिजे का अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम पाहिजे? आणि ह्याच्याबद्दल तुला आता निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण त्याला माझ्या बायकोची पुरी हिस्ट्री माहिती होती. त्याने मला सरळ सांगितलं, बायको मुलं पाहिजे का अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम पाहिजे? आणि ह्याच्यावर तुला विचार करावा लागेल. 8 दिवस तुला मी देतोय. आणि हे डिसिजन तुलाच घ्यावं लागणार आहे. आणि हे डिसिजन घेणं म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे म्हणाला. त्याने मला स्पष्टपणे सांगितलं. आणि दोस्तांनो, मी 8 दिवसांनी त्याच्या घरी गेलो आणि त्याला सांगितलं, लिओ, त्याचं नाव लिओ होतं, कॅथलिक होता. मी म्हटलं, लिओ बाय, मी म्हणलं बायको पोरांचा त्याग करतो म्हटलं आणि अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम घेतो म्हटलं. ताबडतोब उभा राहिला, फटकन उभा राहिला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. मला जॅकी जिंकलास तू. तू जिंकलास म्हणाला. या सोसायटीमध्ये जर तू बायको पोरांचा त्याग करतो आणि कार्यक्रम घेतोय ना म्हणजे तू जिंकलास जॅकी. त्याच्या पुढे मी काय तुला बोलू शकत नाही. आणि त्याने मला एक सांगितलं, जॅकी ह्याच्या पुढे ज्या कुबड्या आहेत ना तुझ्या खातेमध्ये त्या काढून सुद्धा फेकून दे. त्या काढ आणि कुबड्या फेकून दे. आणि तुला स्वतःला आता याच्या पुढे निर्णय घेता आले पाहिजे. आणि दोस्तांनो, मी त्याचं ऐकलं. पुढे मी सगळीकडे एकटाच धावायला लागलो. एकटाच धावायचो. फाईल घ्यायचो आणि जायचो. कोर्टामध्ये गेलो तर वकिलाला द्यायला माझ्याकडे पैसे नव्हते मित्रांनो. सकाळी 10:30-11 वाजल्यापासून उभा होतो. तिने म्हटलं होतं 15,000 ठेवा. आता 15,000 देणार कुठनं? 4:30-5 पर्यंत तिनं कोर्टातनं केस लढून आली आणि मी तिथे टेबलावर उभा होतो. शेवटी तिला म्हटलं, मॅडम माझ्याकडे पैसे काहीच नाही म्हटलं, पुरा कंगाल आहे. हा 15,000 ठेवा ना म्हटलं, पहिलं असेल तर काय आपण करू विचार. म्हणलं मॅडम माझ्याकडे काय नाही, हात जोडले. विचार केला आणि मला म्हणते, बरं तुम्हाला जर माझ्यावर विश्वास असेल तर पेपर दाखवा मला ओरिजिनल. आणि तिने ओरिजिनल पेपर काढून घेतले. मी हात जोडले मॅडमला, त्या वकिलीला. लेडीज होती म्हातारी. मी म्हटलं मॅडम मी प्रत्येक तारखेला येणार ना, तुमच्या हातात 200, 250, 300 रुपये मी देणार म्हटलं. बाकी त्याच्या पुढे सध्या मला काय देता येत नाही. आणि तोपर्यंत म्हटलं पुढे केस संपेल ना तेव्हा तुमची मी राहिलेली नक्कल सगळी नगद देणार म्हटलं मॅडम. जा म्हणाले. जा. तयार झाली बिचारी. आणि मी प्रत्येक तारखेला जायचो. 250, 300, 350 तिच्या हातात द्यायचो आणि 50-60 रुपयाचे बिस्किट घेऊन जायचो. तर ती पैसे मागायची नाही, खाली बिस्किट बघायची ना, ती बार असोसिएशनमध्ये सगळ्या वकिलांना ती वाटत सुटायची. असं करता करता ती एकदम कधी पैसे नाही मागितले. असं करता करता मित्रांनो 7 वर्ष 4 महिने झाले. 7 वर्ष 4 महिने झाले केस लढता मित्रांनो 7 वर्ष 4 मध्ये झाले. त्याच्या आधी 2004 मध्ये बायको माझ्या नशिबात मी एकटा 7 महिने काढले. आणि त्याच्यानंतर एक बाई ऑब्झर्वर म्हणून आमच्याकडे बघायला यायची आणि तिने माझ्यासाठी एक मुलगी बघितली. आणि माझं 9 डिसेंबर 2004 ला माझं रितसर मंत्रालयामध्ये रजिस्टर ऑफिसमध्ये मी दुसरं लग्न केलं, पहिल्या डिवोर्सच्या ह्याच्यावर. आणि त्या बाईला मी जी माझ्या नशिबात जी बायको आली होती तिला मी स्पष्ट सांगितलं. मला मेंबर म्हणाला जॅकी तिच्याकडे फुल ओपन हो म्हणाला, फेस टू फेस बोल तिच्याकडे. मी सगळं सांगितलं. मी 2 मुलांचा बाप आहे, माझा घटस्फोट झालेला आहे म्हटलं. आणि माझ्याकडे म्हणाले की मला पेपर दाखव तिचे. मी पेपर दाखवले आणि म्हटलं पुढची केस चालू आहे म्हटलं.
तिने 2-3 महिन्यांनी मला होकार दिला. हेच लग्न व्हायच्या आधी मी घरामध्ये एकटा राहायचो. रात्री 2:30-3 वाजले की माझ्या घरावर दगड पडायचे. अर्धा पावणा किलोचे दगड पडायचे. कारण माझ्या बायकोने सगळे पेपर नेले होते ना आणि आता हा घर सोडून गेला पाहिजे. हे बायकोचं माझं तत्व होतं. आणि माझ्या घरावर 2:30-3 वाजले का दगडी पडायची. मी आपल्या एका कोपऱ्यात कसं तरी जीव धरून बसायचो. का पत्रा तुटला तर डायरेक्ट आतमध्ये दगड येणार ना. आणि हे आमच्या आजूबाजूच्या लोकांना सगळ्या त्या झोपडपट्टीमध्ये माहिती होतं की कोण दगडी मारतो याच्या घरावर. एक दिवस मी सुद्धा सकाळी कामावर गेलो. घरातून जाताना एक पिशवी घेऊन गेलो आणि 10-12 दगडी मी काम सुटल्यावर 10-12 रस्त्यावरनं दगड भरून आणले. त्याच्यावर भाजी टाकली, पेपर टाकले आणि ते आमच्या एकदम छोट्या गल्ल्यातनं मी ते कोणी नजर जाऊ नये म्हणून मी ती पिशवी आणून घरात ठेवली. 2:30-3 वाजले मित्रांनो, पुन्हा माझ्या घरावर दगड पडले. दगड पडल्यावर मी हळू दरवाजा उघडला, लाईट न लावता आणि आजूबाजूच्या घरावर मी सुद्धा दगड फेकले नुसते. दगड फेकले आणि हळूच जाऊन घरामध्ये जाऊन आतमध्ये कडी घालून बसलो. तेवढ्यामध्ये सगळे घरातले आजूबाजूचे सगळे बाहेर आले आणि त्यांना माहिती होतं कोण दगड मारतो. हिचाच हिरो होता तो माझ्या बायकोचा. आणि ह्यांचे नवरे त्यांच्यावर रात्रीचे पत्ते खेळायला, जुगार खेळायचे. त्यांना माहिती पडलं दगड मारणारी व्यक्ती कोण आहे समोरची. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून माझ्या घरावर दगड पडायचे. कधी पडलाच नाही नंतर. सगळ्या बायकांनीच आरडाओरडा केला ना आणि त्यांची माणसं गप होती. पण ह्यांच्या ज्या दरवाज्यावर पडले, दरवाजे म्हणजे त्यांच्या टपावर पडले तर हे लोक सगळे धावत आले. त्या दिवसापासून माझ्या घरावर कधी दगड नाही पडला. असं करता 2004 ला माझं लग्न झालं. 2005 ला माझी सोसायटीमध्ये मुलगी झाली मला आणि 2006 उजाडलो मित्रांनो. आणि मी कामावर गेला असताना माझी बायको अचानक घरामध्ये पडली, सेकंड बायको, आणि तिचं कमरेचं हाड मोडलं. एक प्लेट टाकली, 4 नटबोल्ट टाकले, एक स्क्रू टाकला आणि बायकोला माझ्या दरवाजा सुद्धा उघडला. आजूबाजूने कसा तरी दरवाजा वाकून उघडला आणि मला फोन केला. मी त्या दिवशी सकाळी ड्युटीला होतो, ओव्हर टाईमला. तशीच बायकोला उचलली, मित्राची गाडी बोलवली आणि अंधेरीच्या समोर हॉस्पिटल आहे, तिथे नेऊन ऍडमिट केली. चेक केल्यावर म्हणाले इथं कमरेखालचं हाड मोडलेलं आहे म्हटलं. ताबडतोब 2 वाजेपर्यंत ऑपरेशन करावं लागेल. 20,000 रुपये तुम्ही पहिले भरा. तसाच बायकोला ऍडमिट केली. म्हणाला थिएटर बुक करायचं आहे. 2 वाजता ऑपरेशनला तिला घ्यायची आहे. तसंच गेलो मित्रांनो. पैशाचा बंदोबस्त केला. 20,000 रुपये पहिले भरले. रात्री 8-8:30 ला ऑपरेशन झालं आणि माझी 3.5-4 महिन्याची मुलगी होती. फेब्रुवारीची गोष्ट आहे. सप्टेंबरला माझी मुलगी झाली होती आणि 6 फेब्रुवारीला हा ऍक्सिडेंट झाला बायकोच्या घरातल्या घरात. आता काय करायचं, त्या माझ्या छोट्या मुलीला बाहेरचं दूध सुद्धा चालत नव्हतं. तिला जुलाब व्हायचे आणि डॉक्टर म्हणतात आम्ही सांगितल्याशिवाय तुमच्या मुलीला इथे हॉस्पिटलमध्ये आणायची नाही. त्याच्यानंतर डॉक्टर म्हणाले 2 बाटल्या रक्त द्या. एक बाटली रक्त भावाने दिलं, त्याला चक्कर आली तिकडेच. दुसरी बाटली मी दिली आणि 1 तासाने डॉक्टर म्हणतात तुम्ही बंदोबस्त करा मुलीला इथे आणून द्यायची. आता 3 दिवस झाले आहे, तिच्या अंगामधलं सगळं केमिकल निघालेलं आहे. तुम्ही आता आणू शकता दूध द्यायला मुलीला. तर मी रिक्वेस्ट केली होती कारण मुलीला जमतच नाही, सगळं जुलाब होतं ते, अंगावरचं दूध पाहिजे. मित्रांनो, असं करून मी बायको हॉस्पिटलमध्ये आणि त्या मुलीला कपड्यात गुंडाळून सासूकडनं, सासू पण ऑपरेशन वाले, तिला पण जास्त काय चालता येत नव्हतं. तिने बिचारी कशी तरी त्या मुलीला गुंडाळून द्यायची आणि मी घेऊन मग हॉस्पिटलमध्ये दिवसांना 3 ते 4 वेळा रिक्षामध्ये टाकून आणायचो आणि पुन्हा घरी न्यायचो तिला. हे माझं काम होतं. त्याच्यानंतर 6-7 दिवसांनी बायकोला घरी सोडली, सासूकडे आणून ठेवली आणि मग बायकोला बसवायचो कशी तरी आणि वॉश द्यायचो बायकोला. मुलीला तर कसं तरी सासू अंघोळ घालायची, पण बायकोला तिला जमत नव्हतं. मग बायकोला मी ओल्या गरम कपड्याने वॉश द्यायचो. ते पण काम करायचो. करणार का आपलीच बायको. बायकोला 32 टाके पडले होते आणि तिला स्ट्रेचरवर झोपून घरी आणली होती. असं करून दोस्तांनो ते पण दिवस गेले. असं करता दोस्तांनो 7 वर्ष 4 महिन्यांनी माझा घटस्फोट उभा राहिला. 7 वर्ष 4 महिन्यांनी घटस्फोट उभा राहिल्यानंतर मित्रांनो
बायको 8.5 लाख रुपये मागायला लागली. मी म्हटलं 8.5 रुपये नाही, सगळे मी पुरावे शोधून काढलं. त्याच्यामध्ये एक मध्येच आर्टिकल आलं. माझ्या बायकोनी एक लग्न केलं. हा घटस्फोट व्हायच्या आधी लग्न केलं बायकोनी. आणि म्हणाली, "काय करायचं आता? लग्न केलं हिने आणि हे केलंय लग्न मला माहिती नाही. बायको माझ्या बाजूला घरात झोपतेय आणि नंतर मला पोलिसवाले सांगितलं, तुझ्या बायकोनं दुसरं लग्न केलंय." आणि मी घरात कोयता आणून ठेवला. बोलला, "हिला आता कापायची. हिला आता कापायची." कोयता आणून दाखवला तिला. बोलला, "तुला कापणार होतं. तुझ्या मानेवरच फिरवणार." म्हटलं. आता स्पॉन्सर बोलला, "जॅकी, हे काय करायचं नाही. तू तिच्या बाजूला झोपायचं." मित्रांनो, माझी एकदम हेच व्हायची. कसं झोपणार हिच्या बाजूला? साला दुसऱ्याबरोबर राहते आणि मी झोपू हिच्या बाजूला? बोललो, "उधर भी सोने का उसके बाजू में." कुत्र्याला साखळीत बांधून ठेवत तसं मी तिच्या बाजूला झोपायचो मित्रांनो. असं करून 7 वर्ष 4 महिन्यांनी माझा घटस्फोट झाला. आणि घटस्फोट झाला. 3 लाखावर फायनल झालं. 3 लाखावर फायनल झाल्यानंतर मित्रांनो खूप गोष्टी आहे. आता टाइम झालेला 9 वाजलेले आहेत मित्रांनो. तेवढ्यामध्ये मी माझं शेअरिंग आटोपतो. मला बोलायची संधी दिली म्हणून खूप खूप तुमचा आभारी आहे. थँक यू.